हॅलो. बोला. बांगर साहेब, आज 14 सप्टेंबरचा हवामान अंदाज कसा राहील? 14 सप्टेंबरला काही विशेष पाऊस नाहीये, हा पण उत्तरेकडील तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जळगाव दक्षिण वगैरे भागात थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं. हा पण बाकी काही एवढं वातावरण नाही आहे 14 तारखेला कुठे. हा आणि आता सोयाबीन काढणीच्या आता पुढच्या हप्त्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात होती, तर अशा तुफान पाऊस शेतकऱ्याला असणार. तुफान पाऊस आहे का? तुफान पाऊस असणार. सोयाबीनला फार अडचण येणार आहे. हा हा यामध्ये कारण परतीचा पण नेमकी पाऊसच वाढणार जो आहे हा तो सोयाबीन काढणीच्या काळातच वाढतोय. हा हा तुम्ही 21 मागच्या तारखेपासून रेकॉर्डिंग आपला अंदाज आहे. हो तुम्ही मागच्या 21 रेकॉर्डिंग मध्ये पण तारखे सांगितलं होतं. हो 21 तारखेपासून आपला अंदाज आहे पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल हा दक्षिण महाराष्ट्रातून, दक्षिण आणि मग महाराष्ट्र. ते उत्तरेला सरकत येईल वरती. हो कारण हे सगळं आता वातावरण जे आहे ते पूर्व भागातलं आहे. हो कारण आपल्याला पूर्वेकडून पाऊस येतो, परतीचा पाऊस. हो उत्तर पूर्व भागातून पाऊस येत असतो, हा त्याला आपण ईशान्य मान्सून. मान्सूनचा प्रकार म्हणतो. हम्म. आणि वायव्येकडून आता वारे साधारण 22 तारखेला फिरतायत. हो हो भारतीय हवामान खात्याने जरी 19 तारीख दिली असली हा तरी ती खरी ठरणार नाही. हा फक्त मान्सून राजस्थानच्या एखाद्या कोपऱ्यात हा परतलेला दाखवतील अंदाज खरा करण्यासाठी, हो परंतु तसं होणार नाही. ते 22 तारखेनंतरच वातावरण बनेल. हो आणि आपल्या पुढे मग तो महाराष्ट्राला लई वेळ आहे अजून. आहे का? महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जेव्हा राजस्थानमधून निघतो हो तेव्हा त्यानंतर जो पाऊस पडतो तो परतीचा पाऊसच असतो. हा परंतु महाराष्ट्रामध्ये हो मान्सून परतण्यासाठी ऑक्टोबर उजळणार आहे. ऑक्टोबर का? तोपर्यंत जो पाऊस पडेल तो मान्सूनचा असणार आहे महाराष्ट्रामध्ये. हो त्यामुळे महाराष्ट्राचा जो काही लोक अंदाज सांगतायत, आता कालच्या हवामान खात्याच्या अंदाजावरून लोकांनी प्रतिक्रिया नोंदल्यात, मीडियाने प्रतिक्रिया नोंदल्यात. हो मान्सून वेळेत जाणार, हा परंतु मान्सून रडवणार आहे. असं आहे का? परतीचा पाऊस हा धीम्या गतीने मागे फिरेल, हो एकदम जाणार नाही. हो कारण आता ला निना आहे, गेल्या वर्षी एल निनो होता, त्यामुळे झटकन 3 ऑक्टोबरला महाराष्ट्रातून पाऊस गेला होता. हो यावेळेस तो जवळपास 10 ते 15 तारखेपर्यंत अस्तित्वात राहील, हो हो हलक्या स्वरूपामध्ये. हो शेतकऱ्याला आता त्यामुळे सोयाबीन काढण्यासाठी काही संदेश राहील का तुमचा? ज्याचं सोयाबीन काढायला येईल हो त्यांनी तातडीने काढून घ्यायचं. हम्म. बिलकुल वाट बघायची नाही पावसाची. हा हा पाऊस येईल आणि मी काढेल वगैरे नाही, हा हा किंवा मला वेळ मिळेल असं नाही. वेळ बिलकुल देणार नाही पाऊस. हो जरी उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस उशिरा येणार असला, हा दक्षिणेकडून पाऊस सुरू होणार आहे, हम्म. तो एक 2-3 दिवस लेट येईल उत्तर महाराष्ट्रामध्ये, पण त्यांना तेवढी संधी मिळेल असं सोयाबीन काढण्याकरता. पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र 21 नंतर वेळ नाही मिळणार. हम्म. दररोज पाऊस असणार. हा, हा. दुपार झाली की पाऊस सुरू होणार.